नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्रित जमा करण्यात आले। त्यासोबतच दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा मागील 2 महिन्यांचे पेन्शन म्हणजेच एकूण 5,000 रुपये जमा करण्यात आले। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। परंतु मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, त्यासोबतच इतर निराधार व्यक्तींच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मात्र अजूनही मे महिन्याचा हप्ता जमा झालेला दिसून येत नाही। तर मिळालेल्या माहितीनुसार 23 किंवा 24 तारखेला या संदर्भातील शासन निर्णय जाहीर होईल किंवा निधी वाटपासंदर्भात काहीतरी मोठी अपडेट समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। अनेक लाभार्थी देखील त्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत होते। परंतु मित्रांनो, आतापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून कोणताही शासन निर्णय जाहीर झालेला नाही आणि शासनाकडूनही कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती किंवा अपडेट समोर आलेली नाही। यामुळे राज्यभरातील हजारो लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करत आहेत। काही जण संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासोबतच अनेक लाभार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट शोधत आहेत, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। मित्रांनो, सर्वात मोठी अडचण ही संजय गांधी निराधार योजनेतील, त्यासोबतच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना होत आहे। कारण या लाभार्थ्यांसाठी हे अनुदान म्हणजे त्यांचे दैनंदिन जीवनाचा आधार आहे। अनेक विधवा महिलांचा घर खर्च या पैशांवर चालतो। काही ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचारासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी या पैशांची आवश्यकता असते, तर अनेक आजारी व्यक्तींना उपचारासाठी या मदतीची गरज असते। लक्षात ठेवा, शासनाकडून मिळणारे हे 1500 रुपये अनेक गरीब कुटुंबांसाठी खूप मोठी मदत असते। अशा परिस्थितीत जर हप्ते 2-2 महिना उशिरा आले तर त्या कुटुंबांची परिस्थिती किती कठीण होत असेल याचा विचार शासनाने करणं गरजेचं आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की जर इतर योजनांचे पैसे 2-2 महिन्यांचे एकत्रित स्वरूपात जमा होऊ शकतात, तर विधवा पेन्शन, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या योजनांचे पैसे वेळेवर का दिले जात नाहीत? तर सामाजिक न्याय विभागातील जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। कारण एका विभागाखाली काही योजनांच्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जात असेल आणि इतर लाभार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात येत असेल तर कुठेतरी अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते। यापूर्वी अनेक वेळा विविध योजनांचे 2 किंवा 3 महिन्यांचे हप्ते एकत्रित स्वरूपात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे यावेळी देखील लाभार्थ्यांना अपेक्षा होती की मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तरी जमा होईल। परंतु आतापर्यंत कोणतीही स्पष्ट हालचाल दिसून येत नसल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। काही लाभार्थ्यांकडे घर खर्चासाठी पैसे नाही, काहींना औषधोपचारासाठी पैसे लागतात, तर काही जण पूर्णपणे या अनुदानावर अवलंबून आहेत। मित्रांनो, या लाभार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवणं आज खूप गरजेचं आहे। दिव्यांग योजनांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे येतात। लाडकी बहीण योजनेसाठी देखील मोठ्या प्रमाणात मागण्या केल्या जातात, पण विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांच्या समस्यांकडे फार कमी लोक लक्ष देताना दिसतात। म्हणूनच आता सर्व लाभार्थ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। तहसील कार्यालय, पंचायत समिती, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित प्रशासन कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देणं आणि अधिकाऱ्यांना भेटणं अत्यंत आवश्यक आहे। कारण जेव्हा लाभार्थी संघटितपणे आपली मागणी प्रशासनासमोर मांडतात, तेव्हाच त्या मागणीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते। तर शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। कारण या योजनांचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर हजारो गरीब आणि गरजू कुटुंबांवर त्याचा थेट परिणाम होतो। मित्रांनो, प्रत्येक लाभार्थी समान आहे आणि प्रत्येकाला वेळेवर आर्थिक मदत मिळणं हा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे कोणत्याही योजनांच्या लाभार्थ्यांवर अन्याय होता कामा नये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि यावर लवकर निर्णय घेतला जाईल। आणि या संदर्भातील जी काही नवीन अपडेट, नवीन माहिती समोर येईल ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।